खरं तर गेल्या काही दिवसांपासून ना सगळ्या मुलांना एक प्रश्न पडलाय की नवीन जे कॅप राऊंडचे रूल्स बदललेले आहेत ना ते कसे आहेत, म्हणजे फ्रीज काय, सेल्फ व्हेरिफिकेशन काय, ऑटो फ्रीज काय, या सगळ्या गोष्टी मुलांसाठी नवीन आहेत. आता बहुतांश पालक असतील, मुलं असतील, त्यांसाठी हा गेल्या वर्षीची कॅप प्रोसेस आहेत याच्यामध्ये आणि यावर्षी ना भरपूर बदल झालेले आहेत. खरं तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय तर CET सेलने जे यावर्षी रूल्स नवीन आणले आहेत ते खूप पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच आपल्या कॅप राऊंड्स असतील, त्यानंतर आपले स्पॉट राऊंड असतील, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतील, यांच्यासाठी हे जे रूल्स आहेत ना नक्कीच खूप उपयुक्त आहेत. कारण का गेल्या वर्षी जर बघाल तर महाराष्ट्रातल्या कित्येक टॉप कॉलेजेसनी ना परस्पर त्या ज्या सीट्स होत्या, ज्या मेरिट बेसिसवर भरणं अपेक्षित होतं, त्या सीट्स डायरेक्टली त्यांनी मॅनेजमेंट कोटा थ्रू विकून टाकल्या होत्या. मग विचार करा, जे विद्यार्थी मेरिटसाठी त्या सीटसाठी अप्लाय करतात त्यांच्याकडून ॲप्लिकेशन फी तरी घेतात, ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतात, त्यांना कॅम्पसमध्ये बोलवतात आणि नंतर सांगतात सीट्स संपल्या म्हणून. मग अशा सिच्युएशन्स गेल्या वर्षी भरपूर ठिकाणी झाल्या होत्या. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्यामुळे शक्य असेल तर हा जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या पालकांसोबत बघा. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये जे कॅप राऊंडचे रूल्स CET सेलने बदललेत ते अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. म्हणजे प्रत्येक स्टेज कॅप राऊंड 1, 2, 3, 4 हे चारही कॅप राऊंड्स नंतर तुम्हाला प्रोसेस कशी करायची आहे, नेक्स्ट राऊंडला तुम्ही कशी इलिजिबल आहात, ऑटो फ्रीजला कसा अवॉइड करायचं, सेल्फ व्हेरिफिकेशन काय, या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा. त्याचनंतर आजचा हा व्हिडिओ डेडिकेटेडली फक्त कॅप राऊंड्सवरती बनवतोय. त्यानंतर स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स याच्यावरती सुद्धा लवकरच व्हिडिओ बनवेल. खरं तर सगळ्या मुलांना एक गोष्ट सांगायची काय, आता जो वेळ तुमच्याकडे आहे ना तो दोन गोष्टींसाठी खर्च करायचा आहे. पहिलं आहे ते म्हणजे काय, कॉलेजचा रिसर्च, आणि दुसरी आहे तुमची कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी. स्वतःहून रिसर्च करा. जो रिकामा वेळ तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये CET सेलचे ऑफिशियल कट ऑफचे PDF रेफर करा. कुठले कट ऑफचे कॉलेजेस आपल्याला मॅच होत आहेत ते स्वतः शोधून काढा. त्यांना व्यवस्थित त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तिथल्या मुलांशी बोलून शक्य असेल तेवढी माहिती त्या कॉलेजची अरेंज करा आणि ती सिक्वेन्सनुसार तुम्ही सगळी कॉलेजेस स्वतःहून म्हणजे पुट करा आणि स्वतःची लिस्ट स्वतः बनवण्यावरती फोकस करा, जे खूप गरजेचं आहे. कारण का तुमच्यासाठी कुठलं कॉलेजचं लोकेशन चांगलं आहे, हॉस्टेल्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात चांगल्या गोष्टी माहिती आहेत ना. प्रत्येक यूट्यूबर बघतो की सगळ्या गोष्टी काय करतात, कॉलेजेसच्या वाढवून सांगितल्या जातात. ते 56 लाख हायेस्ट पॅकेज वगैरे, हे हायेस्ट पॅकेजपेक्षा ना ॲव्हरेज सॅलरी खूप मॅटर करते. ठीक आहे, तर याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेलच म्हणजे कॉलेज रिसर्चवरती. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो कम्प्लिटली आपले जे कॅप राऊंडचे नवीन रूल्स स्टार्ट झालेत ना त्याच्यावरती आहेत. आणखीन एक डाऊट म्हणजे काय, आता माझी जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्याचे रजिस्ट्रेशन्स आहेत ना ते मी म्हणजे क्लोज केलेले आहेत. कारण का दरवर्षी लिमिटेड विद्यार्थी आम्ही घेतो, त्यामुळे सध्या ते रजिस्ट्रेशन्स क्लोज आहेत. मात्र आता विद्यार्थी पण बोलतात की अजून त्याचा विचार केला नाही आहे, परंतु नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजे शुअर नाही आहे मी, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये मे बी बॅच 2 लॉन्च पुन्हा होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे चॅनलवरती अपडेट राहा. ती बॅच जशी लॉन्च होईल ना, लिमिटेड विद्यार्थी असतील त्यावरती मी नक्की ती रजिस्ट्रेशन लवकरात लवकर स्टार्ट होतील. मे बी पुढच्या आठवड्यात स्टार्ट होतील. ठीक आहे, त्यामुळे त्या बॅचमध्ये ज्या मुलांना एनरोल करायचं आहे त्यावेळी करू शकतात. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काय तर ज्यावेळी तुम्ही कुठेही पर्सनल काउन्सिलिंग वगैरे एनरोल करताय ना, काळजी घ्या की त्यांच्याशी तुम्हाला पर्सनली कॉलवरती वगैरे बोलता येणार आहे का. कारण का हे खूप गरजेचं आहे बाळांनो. व्हॉट्सॲपवरती तुमचे डाऊट्स तुम्ही सेंड करणार, ते कधी मेसेज सेंड करणार, या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे शक्य असेल ते पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये असाल ते काउन्सिलिंगमध्ये बरं होतं. आता मी माझ्या काउन्सिलिंगचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते क्लोज केलेत. मे बी ते पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा स्टार्ट होतील. ठीक आहे, तोपर्यंत आता तुम्ही म्हणजे तुमचा कॉलेजचा रिसर्च वगैरे चालूच असू द्या. आता येतो व्हिडिओचा मेन कंटेंट म्हणजे काय तर कॉलेजचे जे यावर्षी ऑप्शन फॉर्मचे रूल्स बदललेत. रूल्स खूप सिम्पल आहेत. आपण बहुतांश यूट्यूबर्सनी ना कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेत. कारण का त्यांना काय वाटतं की रूल्स वेगळे झाले आहेत, यावर्षी असं होणार आहे तसं होणार आहे. काही चेंज झाले नाहीत, मोजून 2 ते 3च फक्त चेंजेस झालेत. तर आता मी काय करतो तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय, येत्या एक आठवडाभरात म्हणजे मला वाटतं 28 ते 30 जूनच्या दरम्यान तुमचं कॅप रजिस्ट्रेशन किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट होऊ शकतं. ते जवळजवळ 12 ते 15 दिवस चालणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होणार आहे. त्यामुळे कमीत कमी 1 महिना अजून वेळ आहे कॅप राऊंडसाठी. तर रूल्स कसे आहेत सांगतो. ज्यावेळी तुम्ही कॅप राऊंड 1 साठी तुमची कॉलेज लिस्ट वगैरे फिलअप केली, ज्याला बोलतात ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 1. आता कॅप राऊंड 1ला तुम्ही एखादी तुमची कॉलेज लिस्ट आहे ती फिलअप केली. ज्यावेळी कॅप राऊंड 1चं कॉलेज तुम्हाला अलॉट होतं त्यावेळी 4 पॉसिबिलिटीज आहेत. एक म्हणजे काय
तर तुमच्या लिस्टमधलं तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं. समजा कॅपराऊंड 1मध्ये तुमच्या कॉलेज लिस्टमधलं पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत नाही. त्यामुळे पहिला मुद्दा काय, कॅपराऊंड 1मध्ये पहिल्या प्रेफरन्सचा नंबर जर कॉलेज अलॉट झालं तर त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये किंवा 3-4मध्ये जाता येत नाही, तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये जाता येतं, परंतु नेक्स्ट कॅपराऊंडमध्ये जाता येत नाही, तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता दुसरा मुद्दा आहे, त्या एखाद्या वेळी त्या लिस्टमधलं दुसऱ्या नंबरचं नाही इतर कुठल्याही नंबरचं कॉलेज अलॉट झालं तर त्यावेळी कसं आहे, 2 पॉसिबिलिटीज आहेत तुमच्याकडे. तुमच्या लॉगिनमध्ये 2 बटन्स असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. फ्रीज काय असतं, आता मला समजा जे कॉलेज अलॉट झाले कॅपराऊंड 1मध्ये ते मला आवडलेलं आहे, मला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. मग अशा केसमध्ये आपण फ्रीज हा ऑप्शन निवडायचा आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. त्यावेळी ज्यावेळी तुम्ही फ्रीज निवडता त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही, त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. फ्रीज निवडला तर स्पॉट राऊंडला जाता येत आहे, नेक्स्ट राऊंडला जाता येत नाही. आता दुसरा ऑप्शन काय, बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे काय, तर समजा तुम्हाला कॅपराऊंड 1 व्यतिरिक्त इतर कुठलंही कॉलेज त्या लिस्टमध्ये अलॉट झाले तर तुमच्याकडे ऑप्शन काय राहिला अजून दुसरा, फ्रीज नंतर बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे काय, तर मला जे कॉलेज मिळाले ते तरी माझ्यासोबत ठेवायचं आहे आणि मला पुढच्या राऊंडला सुद्धा जायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट निवडायचं. बेटरमेंट ज्यावेळी निवडता त्यावेळी त्या काय करावं लागतं, आपल्या लॉगिनमध्ये ना सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. सेल्फ व्हेरिफिकेशन काही नसतं, तुमचे डिटेल्स असतात त्यांना टिकमार्क करायचे व्यवस्थित आहेत का, 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज भरायची, जेणेकरून जे कॉलेज तुम्हाला मिळाले ते तुमच्यासोबत राहील. ती सीट ॲक्सेप्टन्स फी असते आणि तुम्ही कॅपराऊंड 2साठी एलिजिबल असतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला फ्रीज, बेटरमेंट आणि ऑटो फ्रीज या गोष्टी समजल्या असतील. आता ज्या मुलांना काहीच कॉलेज मिळालं नाही कॅपराऊंड 1च्या लिस्टमध्ये ते सुद्धा डायरेक्टली कॅपराऊंड 2साठी एलिजिबल आहेत. फक्त कोण जे ऑटो फ्रीज होतात आणि जे फ्रीज करतात ते पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाहीत. आता येतो कॅपराऊंड 2साठी. आता कॅपराऊंड 2साठी कुणाकुणाला फॉर्म भरता येतात, ज्या मुलांनी कॅपराऊंड 1मध्ये बेटरमेंट निवडले आणि ज्या मुलांना एकही कॉलेज अलॉट नाही झाले अशी मुलं कॅपराऊंड 2साठी एलिजिबल आहेत. तर कॅपराऊंड 1साठी ज्यांनी बेटरमेंट निवडले ना त्यांच्यासोबत जे कॅप 1चं कॉलेज आहे ते सोबत आहे. आता कॅपराऊंड 2मध्ये काय होतं, पुन्हा तुम्ही कॉलेजची लिस्ट भरताय. आता कॅपराऊंड 2मध्ये कॉलेजची लिस्ट भरताय त्यावेळी काळजी काय घ्यायची, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट निवडले त्या मुलांनी काय करायचं, जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगलीच कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये ठेवायचे, जेणेकरून कसं आहे लोअर कॉलेजेस जर परत मिळालं तर इश्यू होईल. कारण का, कॅपराऊंडचा एक सिंपल रूल लक्षात ठेवायचा. समजा हा माझा हात आहे तर या हातामध्ये एका वेळी फक्त एकच कॉलेज राहणार आहे. म्हणजेच कॅपराऊंड 1ला एखादं कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 2ला दुसरं कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 1चं जे कॉलेज आहे ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. ठीक आहे. ते विचारत सुद्धा नाही तुम्हाला कॅपराऊंड 1चं हवं आहे की 2चं हवं आहे. ज्यावेळी एखादं नवीन कॉलेज कॅपराऊंडमध्ये अलॉट होतं मागचं जे कॉलेज असतं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. ठीक आहे. आता कॅपराऊंड 2मध्ये आला, सेम रूल्स आहेत. कॅपराऊंड 2मध्ये यावर्षीचा नियम काय सांगतोय, तर पहिल्या 3 कॉलेजेसपैकी तुम्ही जी लिस्ट अपलोड केले त्याच्यापैकी पहिल्या 3 कॉलेजेसपैकी जर एखादं कॉलेज अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होणार. म्हणजेच काय, त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. तुम्ही पुढच्या राऊंडला जाता येणार नाही, स्पॉट राऊंडला जाता येतं, मात्र त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करायचं. तर कॅपराऊंड 2मध्ये पहिल्या 3 कॉलेज व्यतिरिक्त कुठलंही कॉलेज अलॉट झालं तर ऑप्शन काय आहेत, फ्रीज आणि बेटरमेंट. फ्रीज म्हणजे मगाशी जसं सांगितलं, जर तुम्हाला ते कॉलेज हवं आहे तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं, फ्रीज हे बटन निवडून. आणि जर तुम्हाला नेक्स्ट कॅपराऊंडला जायचं आहे तर पुन्हा बेटरमेंट निवडायचं आहे. बेटरमेंट निवडताना लक्षात ठेवायचं, परत ती सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं, त्यानंतर 1000 रुपये फी परत पे करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला कॅपराऊंड 3ला जाता येतं. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना या कॅपराऊंड 2मध्ये एकही कॉलेज अलॉट होत नाही, ठीक आहे, त्यांना सुद्धा पुढच्या राऊंडला जाता येतं. आणि ज्या मुलांना ना एकही कॉलेज अलॉट नाही मात्र कॅप 1ला अलॉट झालं होतं त्या मुलांना मागचं जे कॉलेज आहे ना ती त्यांच्याकडे राहतं. त्यामुळे कॅप 2ला जर एखादंही कॉलेज अलॉट झालं नाही तर कॅप 1चं जे कॉलेज आहे ते तुमच्यासोबत राहणार आहे. ठीक आहे. आता येतो कॅपराऊंड 3ला. रूल्स सेम आहेत, फक्त ते ऑटो फ्रीजचे रूल्स चेंज झाले आहेत. ठीक आहे. तर कॅपराऊंड 3ला काय होणार आहे, परत तुम्ही कॉलेजची लिस्ट भरणार आहात. आता यावेळी काय होणार आहे, समजा कॉलेजची लिस्ट तुम्ही भरलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या 6 कॉलेजेसमध्ये एखादं जरी कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे, त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागणार आहे, तुम्हाला कॅपराऊंड 4ला जाता येणार नाही. दुसरं आहे की त्या पहिल्या 6 कॉलेजेस सोडून इतर कुठलंही कॉलेज तुम्हाला मिळालं तर 2 ऑप्शन्स आहेत, फ्रीज आणि बेटरमेंट. फ्रीज म्हणजे काय, ज्या ते मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म ॲडमिशन करायचं आहे तर तुम्ही फ्रीज ऑप्शन निवडा आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करा, कॅपराऊंडला परत जाता येत नाही. समजा तुम्ही बेटरमेंट निवडलीत तर काय करायचं, बेटरमेंट निवडल्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येतं. आणखीन एक सांगतो, कॅपराऊंड 2ला एखादं तुम्हाला कॉलेज मिळाले, कॅपराऊंड 3ला तुम्हाला दुसरंच कॉलेज मिळाले व्यतिरिक्त, तर कॅपराऊंड 2ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅपराऊंड 3ला जाता येतं.
ठीक आहे. आता कॅपराऊंड 3ला समजा एकही कॉलेज तुम्हाला मिळालं नाही, मात्र कॅपराऊंड 2ला कॉलेज मिळालं होतं, अशा केसमध्ये तुमच्याकडे कॅपराऊंड 2चं कॉलेज आहे. ओके, जरी कॅपराऊंड 3ला कॉलेज मिळालं नाही. दुसरी केस, ओके, जरा हे थोडं कॉम्प्लिकेटेड होतं आहे तरी पण सांगतो. कॅपराऊंड 3ला तुम्हाला एकही कॉलेज मिळालेलं नाही, ठीक आहे. कॅपराऊंड 2ला ना एकही कॉलेज मिळालं नव्हतं, कॅपराऊंड 1ला कॉलेज मिळालं होतं आणि ते तुम्ही बेटरमेंट केलं होतं, तर कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ना मागची ती राहते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडे ॲट अ टाईम हातावरती फक्त एकच कॉलेज असणार आहे, ठीक आहे. नवीन कॉलेज मिळालं ना ते मागचं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार, ठीक आहे. आय होप तुम्हाला कॅपराऊंड 3 पण समजलं असेल. आता येते कॅपराऊंड 4. आता कॅपराऊंड 4मध्ये कोण इलिजिबल होते? ज्या मुलांनी बेटरमेंट केली होती कॅपराऊंड 3साठी आणि ज्या मुलांना एकही नवीन कॉलेज मिळालं नव्हतं किंवा मागची सीट आहे त्यांची कॅप 1 किंवा कॅप 2ची, अशी मुलं कॅपराऊंड 4ला जाऊ शकतात. आता कॅपराऊंड 4ला गेल्यानंतर काय होतं, जे कॉलेज तुम्हाला मिळतंय ते तुमचं फायनल कॉलेज असणार आहे, त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. बेटरमेंट नाही, फ्रीज नाही, डायरेक्टली तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं, ठीक आहे. समजा कॅपराऊंड 4ला तुम्हाला एकही कॉलेज मिळालं नाही, कॅपराऊंड 3ला मिळालं होतं, तर कॅपराऊंड 3चं कॉलेज राहणार, ओके, तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. समजा कॅपराऊंड 4ला तुम्हाला ना एकही कॉलेज मिळालं नाही, कॅपराऊंड 3लाही मिळालं नव्हतं, कॅपराऊंड 2ला मिळालं होतं, तर कॅपराऊंड 2चं कॉलेज राहणार, तिथं ॲडमिशन कन्फर्म करावं. हे कधी राहतं? ज्यावेळी कॅपराऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळतं त्यानंतर आपण सेल्फ व्हेरिफिकेशन करून 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करतो, त्यानंतरच ती आपल्याला सीट कन्फर्म राहते, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे रूल्स समजले असतील. रूल्स फक्त इतके चेंज झाले आहेत. पहिल्या कॅपराऊंडमध्ये पहिलं कॉलेज आउट ऑफ फ्रीज होतं, दुसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिले 3 कॉलेजेस सुरुवातीचे आउट ऑफ फ्रीज होतात आणि तिसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिली 6 कॉलेजेस आउट ऑफ फ्रीज होतात. हे अवॉइड करायचं असेल तर काय करायचं? सिम्पली आपल्या कट ऑफला न मॅच होणारी कॉलेजवरती ठेवायची. CUEP, VJTI, PICT जी कॉलेज आपल्याला मिळणं अशक्य आहेत, त्यांचा कट ऑफ कधीही कमी येणार नाही, अशी कॉलेजेस फक्त वरती ठेवायची, जेणेकरून आपल्याला पुढच्या राऊंडला जाता येतं, ठीक आहे. थोडं मला माहिती आहे कन्फ्युजन झालं असेल, शक्य तेवढं सिम्पल लँग्वेजमध्ये ही PPTच्या स्वरूपात तुम्हाला सांगितलं आहे. जरी काही डाऊट्स असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता उदाहरण द्यायचं झालं तर काय, तर एक सिम्पल ही 10 कॉलेजेसची लिस्ट कन्सिडर करा. समजा मला कॅपराऊंड 1मध्ये CUEP कॉलेज मिळालं, तर काय होणार, ते ऑटो फ्रीज होणार आणि त्याच कॉलेजमध्ये जाऊन मला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. परत मी समजा कॅपराऊंड 2ला समजा ही लिस्ट टाकली, तर समजा मला CUEP, PICT आणि वालचंद या कॉलेजमध्ये एखादं जरी कॉलेज मिळालं तरी मला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार, मला पुढच्या राऊंडला जाता येत नाही. त्यानंतर कॅपराऊंड 3ला आलो, कॅपराऊंड 3ला पहिल्या 6 कॉलेजपैकी एखादं कॉलेज जरी मला मिळालं तर त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार, मला पुढच्या राऊंडला जाता येत नाही. आणि सिम्पल दुसरा रूल काय आहे, समजा कॅपराऊंड 1ला पहिलं कॉलेज सोडून मला दुसरं कुठलंही कॉलेज मिळालं, म्हणजे PICT, वालचंद, VJTI, SPIT, तर माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, फ्रीज आणि बेटरमेंट. ओके, बेटरमेंट करून मला पुढच्या राऊंडला जाता येतं, जी सीट आहे ती आपल्याकडे ठेवून. आणि समजा मला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर मी फ्रीज निवडू शकतो. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. थोडं ट्रिकी वाटू शकतं, मात्र एकदा एक कॅपराऊंड फेस केलात ना खूप इझी वाटतं आणि याच्यात काही जास्त डिफिकल्ट नाही किंवा लॉजिक पण नाही. फक्त काय ना, थोडं तुम्ही जास्तच डीपली विचार करता, त्यामुळे या गोष्टी कॉम्प्लिकेटेड वाटू लागतात. स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे. त्यामुळे ती काळजी घेऊ नका. फक्त तुमचा कॉलेजचा रिसर्च व्यवस्थित चालू करा. ब्लाइंडली डोळे झाकून कुणावरतीही विश्वास ठेवू नका. या काउन्सिलिंग प्रोसेस सगळ्यात जास्त ना स्कॅम्स होतात. भरपूर यूट्यूबर्स वगैरे बघतो फक्त पेड प्रमोशनच्या मागे आहेत. भरपूर काउन्सिलर्स बघतो जे काय करतात, त्यांचं ऑलरेडी कॉलेजसोबत टाईप आहे, हेच कॉलेज या इथं ॲडमिशन करून देतो वगैरे वगैरे, या गोष्टी चालू असतात. असं काही नाही आहे. CET सेलने यावर्षी सगळ्या गोष्टी मेरिट बेसिसवरती केलेल्या आहेत. त्यामुळे असं म्हणून चालणार नाही की मला 60% आहेत, माझे वडील 10 लाख रुपये डोनेशन भरण्यासाठी तयार आहेत, मला डायरेक्टली PICT कॉलेज मिळतं, असं होणं यावर्षी डिफिकल्ट वाटते, ठीक आहे. त्यामुळे स्वतःच्या मार्क्सवरती, पर्सेंटाईलवरती, कॅटेगरीवरती या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला एक प्रोसेसमध्ये जायचं आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. मला माहीत आहे काउन्सिलिंग जी रजिस्ट्रेशन्स आहेत ना मी खूप लवकर क्लोज केली, कारण का लिमिटेड बॅचची मुलं मी घेतो, जेणेकरून चांगला कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ठीक आहे. मे बी पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये मी म्हणजे आपली काउन्सिलिंगची बॅच 2 जी आहे ना ती लॉन्च करू शकतो, ठीक आहे. तोपर्यंत तरी व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि चॅनलला मोस्टली सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण CET काउन्सिलिंगचा कॅपचा कंटेंट आहे ना या चॅनलवरती मिळणार आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.